नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। गरीबों की बस्ती तुड़वाकर नांदेड़ मनपा द्वारा किए जा रहे विकास को नागरिकों ने कड़ा विरोध दर्शाया है। शिवाजी नगर जनता मार्केट के पीछे रहने वाले लोगों के साथ मनपा की बैठक नाकाम हुई। शहर के शिवाजी नगर परिसर की जनता मार्केट गिराकर उसका पुनर्विकास किया जा रहा है। इसके साथ ही जनता मार्केट के पीछे कई वर्षों से, कई पीढ़ियों से रहने वाले नागरिक और शासकीय घरकुल योजना के लाभार्थियों को भी विकास कार्य के लिए घर खाली करने के निर्देश नांदेड़ मनपा ने दिए हैं। इसी विषय पर चर्चा के लिए मनपा आयुक्त ने गुरुवार 20 जून को संबंधित नागरिक और BSUP घरकुल योजना के लाभार्थियों के साथ बैठक आयोजित की थी। अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम और प्रॉपर्टी व्यवस्थापक अजीत पाल सिंह संधू ने इस बैठक का संचालन किया। इस समय बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित थे। शिवाजीनगर परिसर के सभी संबंधित नागरिकों को ये जगह खाली करने को कहा गया। उसके बदले मनपा के श्रावस्ती नगर परिसर के गृह संकुलों में या सांगवी परिसर के मनपा की जमीन पर यहाँ के 63 बाधित नागरिकों का पुनर्वसन किया जाएगा। साथ ही अन्य स्थानों पर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आदि शासन की योजनाओं के तहत गृह संकुलों में उन्हें स्थानांतरित किया जाएगा। इसलिए शिवाजीनगर जनता मार्केट के पिछवाड़े का इलाका तत्काल खाली करने का प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ने नागरिकों के समक्ष रखते ही बैठक में हंगामा हुआ। नागरिकों ने प्रशासन के इस प्रस्ताव का कड़ा विरोध किया है, तो वहीं कानूनी प्रावधान के अनुसार यहाँ के घर तो खाली करवाने पड़ेंगे, ऐसा इशारा मनपा के अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। जनता मार्केट पुनर्वसन करण्याचा महापालिकेचा जसा ठराव झाला त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया करून कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे। त्यानुसार प्रथम टप्प्यात जे जनता मार्केट 1 आणि जनता मार्केट 2 जे महापालिकेचे भाडेकरू गाळेधारक आहेत त्यांची बैठक घेतली। तशीच जनता मार्केट 1च्या पाठीमागे जे भोगवटादार राहतात महापालिकेच्या जागेवर त्यांचं पण पुनर्वसन करण्याचं महापालिकेचं धोरण आहे। त्यानुसार त्यांची आज बैठक घेतली। त्यांना आम्ही 4 पर्याय दिले महापालिकेमार्फत की आता त्या ठिकाणी कंजेशन झालं, त्यामुळं तिथून कोणी दुसऱ्या ठिकाणी जर जाऊ इच्छित असेल तर आमचे जे BSUPचे घर आहेत त्या ठिकाणी पण ते राहू शकतात किंवा त्यांच्यासाठी एक सेपरेट बिल्डिंग ज्या ठिकाणी महापालिकेची जागा आहे सांगवी वगैरे त्या ठिकाणी तो एक त्यांना पर्याय आहे। तिसरा पर्याय जो PMY किंवा रमाईसारखा जो PMY सारखा जो पर्याय आहे त्यामध्ये त्यांना 300 स्क्वेअर फुटापर्यंत घर मिळणार आणि त्याची जी काय रेडी रेकनरनुसार कॉस्ट होईल त्याच्या 50% कॉस्ट द्यावं लागेल आणि 50% त्यांना 15 वर्षात द्यावं लागेल। हा तिसरा पर्याय आहे। हा जो पर्याय आहे तो शासनाच्या धोरणानुसार PMYचा आहे। आणि सगळ्यात चौथा, आता हे जर तिन्ही मान्य नसतील तर सगळ्यात लिबरल होऊन महापालिकेला कारण का ती जागा डेव्हलप करायची आहे। BSUP जे महापालिकेने यापूर्वी लाभवलेली आहे BSUPचा सेम क्रायटेरिया आहे ते जसं आपण साईट नंबर 34ला केला त्याप्रमाणे तिथं आपण करणार आहे। SC ST साठी 10% त्यांचा जो फ्लॅटच्या कॉस्टच्या आणि ओपनसाठी 12% म्हणजे सेम आपलं असे त्यांना 4 पर्याय दिलेले आहेत। महापालिकेला जे काही लिगल ऑप्शन आहेत ते लिगल ऑप्शन तपासून त्याच्यात कारवाई करत आणि दुकानदाराचे तिथं पर्टिक्युलर 14 दुकानदार आहेत ते निवासी नाही आहेत तर दुकानदारांचं पण तिथं कमर्शियल पुनर्वसन कधीच होत नसते तर त्याच्यामुळे त्या 14 लोकांना पण आम्ही घरच बांधून देणार। परंतु त्यांना जर घर जर मान्य नसेल तर त्या ठिकाणी आम्ही 14 दुकानं काढत आहोत तर ते दुकानं त्यांनाच घेता येतील पण ते शासनाच्या 2021च्या निर्णयाप्रमाणे म्हणजे त्या रेडी रेकनरप्रमाणे बोली लावून त्यांनाच लोकांना बाकीचे शहरातले लोक त्याला घेऊ शकणार नाही। तर असं हे जे काय ऑप्शन आहेत महापालिकेने ठेवले आहेत पूर्ण आतापर्यंतच्या शासनाच्या जे काय धोरण आहेत घरकुलाच्या किंवा जे कुठले PMI असू द्या BSUP असू द्या रमाई असू द्या या धोरणातून जे काही इन द इंटरेस्ट ऑफ त्या ठिकाणच्या लोक त्या लोकांसाठी जे घेऊनच केलेलं आहे। आजपासून वर्क ऑर्डर दिलेली आहे, खाली करणं कंपल्सरी आहे त्याच्यामुळं त्यांना खाली करायला आम्ही सुरुवात केलेली आहे। आता त्यांचं ऑब्जेक्शन आहे त्याला घर पण खाली करणार। हां घर खाली करणार ना तरी नाही केलं तर काय नहीं केलं तर जे काय आता प्रोसीजर आहे शासनाची ते जागा तर महापालिकेची आहे। दौरान पिछली कई पीढ़ियों से शिवाजीनगर परिसर में कच्चे पक्के घरों में रोजी रोटी का साधन दुकानें चलाकर ये नागरिक रहने लगे हैं।
केंद्र और राज्य शासन ने तथा मनपा ने स्वयं यहाँ पर BSUP प्रधानमंत्री आवास योजना जैसी योजनाओं के तहत पक्के घरकुल दिए हैं। अगर ये जमीन हमारी नहीं थी तो केंद्र और राज्य शासन के नियमानुसार यहाँ के लोगों को घरकुल क्यों दिए गए, ऐसा सवाल स्थानीय नागरिकों ने उपस्थित किया है। सिर्फ किसी एक नेता को उनके घर तक बड़ी सड़क बनाने के लिए मनपा ने ये साजिश रची है, ऐसा आरोप लगाते हुए चाहे कुछ भी हो जाए, हमारे शरीर से मनपा का बुलडोजर गुजर जाए, ये जगह खाली नहीं करेंगे। इस परिसर का पुनर्विकास पहले ही हो चुका है, अब इसकी जरूरत नहीं है। हम किसी भी सूरत में मनपा को ये काम करने नहीं देंगे, हम नहीं हटेंगे, ऐसी चुनौती स्थानीय नागरिकों ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से नांदेड़ मनपा को दी है। यांनी पर्याय 2-3 दिलेले आहेत। बाकीच्या 13 नगर श्रावस्ती नगरच्या ज्या महानगरपालिकेच्या जागा आहेत त्या जागेमध्ये घरकुलच्या जागेवर तुम्हाला आम्ही राहण्यासाठी देऊ। पण माझं महानगरपालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की आम्ही 90-100 वर्षापासून आम्ही त्या एरियामध्ये राहतो। नांदेडमध्ये 80% महानगरपालिकेचा भाग आहे। म्हणजे हेतू पुरस्कार फक्त नयाबादीतल्याच त्याच भागातल्या लोकांना मुद्दामून त्रास देणं हे महानगरपालिकेचं योग्य नाही आहे। आम्ही तिथं आज माझ्या वडील आजोबापासून आमचा तिथं जन्म झालेला आहे आणि आमचे सर्व लोक आम्ही तिथं 70-80 वर्षापासून गुन्ह्या गोविंदानं राहतो। आम्ही सहजासहजी तिथून आम्ही निघणारे नाहीत आणि कृपा करून महानगरपालिका प्रशासनाला माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की त्यांनी रस्ता मोठा करण्यासाठी जे काही सहकार्य पाहिजे, जे काही त्यांना आम्ही मदत करू, पण त्या लोकांना तिथून काढून तुम्ही ते रस्ता मोठा करत असाल तर त्या गोष्टीला आमचा विरोध राहील। विरोध आमचा काय आम्ही ते तिथं आम्ही म्हणजे सगळ्या गोष्टीत आम्ही तयार आहोत। आम्ही तिथून हटणार आहोत। आमच्या अंगावरून गाडी गेली तरी चालेल, आम्ही ते होऊ देणार नाही। लोकांच्या विकासा कामासाठी विरोध नाही। लोकांचं म्हणणं एकच आहे की जे लोक जिथे 50 वर्षापासून राहत आहे आणि तिथला टॅक्स महापालिकेला भरत आहे आणि ते कब्जेदार आणि मालकसुद्धा आहे, यांचं म्हणणं असं आहे की हे मनपाची जमीन आहे। जर हे मनपाची जमीन असेल तरी तिथल्या लोकांना याच्या अगोदर BSUPची योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। सध्या पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत त्यांना घरकुल देण्यात आलेला आहे, परंतु यांना विशेष करून टार्गेट करून एक मोठी रोड करायची आहे आणि जे समोरचं कॉम्प्लेक्स आहे जनता मार्केट ते जुनी झालेली आहे, ते पाळून त्याचा विकास होणे गरजेचे आहे। परंतु लोकांचं म्हणणं असं आहे की जनता मार्केटच्या मागे जे वस्ती आहे ते 50-60 वर्षापासून तिथले लोक बसलेले आहेत, ते टॅक्स अदा करतात, त्यांच्यावर हातोडा आणि बुलडोजर चालवण्याचे जे षडयंत्र आहे त्याचा विरोध करण्यासाठी तिथले नागरिक इथे उपस्थित होते आणि यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही ज्या जागेवर आहे त्या जागेवर आम्ही कायम राहणार आहे। आम्हाला तुमची हीच जागा आणखी देऊ नका, आम्हाला काही बांधकाम पाहिजे नाही, काही पाहिजे नाही, आम्ही जिथे आहे आमचा व्यवसाय आमचं घर आहे ते राहू द्या। हां, तिथले जे रहिवासी आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही 1 फूट जागा देणार नाही। त्यांनी काय पर्याय दिले, तुम्ही हे जागा शिवाजीनगरच्या मध्यवर्ती भागाच्या जागा सोडून तुम्ही सांगवीला जा, ये कौनता न्याय है, तुम ही सांगा ना। ये देखो, महापालिका ने जो शिवाजी नगर का पुनर्विकास का लाए, हमारा उसको विरोध है, हमारे पूरे महल्ले का विरोध है, पूरी नयाबादी का विरोध है। क्यों तो उन्होंने जो वो उसमें अटा लाए वो हमारे को अटा मान्य नहीं है। उन्होंने हमारे को बोल रहे कि वो गोर्धन घाट जाओ, सांगवी जाओ, हम वहाँ पे पीढ़िया जात वहाँ पे रहते। तो महापालिका ने जो प्रस्ताव लाई हमारा उसको विरोध है और हम ये काम नहीं होने देंगे, चाहे उसमें कुछ भी हो जाए। ज़मीन महापालिका की नहीं है। 1958 में वो जो ज़मीन थी वो इनामी ज़मीन थी, महापालिका ने उसको एक्वायर करी हुआ है। महापालिका भी उसकी मालक नहीं है। और हम जब इतने साल से वहाँ रहते और इतने साल से टैक्स भरते और सब चीज़ें वहाँ से, हमारे इलेक्शन आधार वगैरह हमारे 4थी पीढ़ी वहाँ से है, तो फिर हमारा माल की हक नहीं हो रहा और महापालिका का माल की हक हो रहा है, ये तो कैसा होता। महापालिका बोली वहाँ पे पुनर्विकास है, पुनर्विकास ऑलरेडी वहाँ पे हमारे वो एरिया में 15 घरकुल दिए भी है। 15 घरकुल क्यों दिए फिर? वो विकास नहीं था क्या? जब हमारे को घरा नहीं थे, हमारे को घरकुल बने तो वो विकास नहीं था क्या? फिर ये नया विकास कहाँ से आया? देखो, ये कुछ राजनीतिक नेताओं को वहाँ पे हम चुभ रहे, उसके वजह से नयाबादी को हटाना है, बाकी दूसरा कुछ भी नहीं है। वो दलित बस्ती कुछ बड़े वहाँ पे आजू बाजू में जो बड़े सोसाइटियाँ हो गए, ये बस्ती उनको चुभ रही। ये हमारे पक्के घर है, घरकुल के घर है, हम हमारे घरकुल के घरों को, हमारे को विकास की ज़रूरत नहीं है। ये हमारे 2 शब्दों में बोलना सीधा। BSUP के घर बने हैं वहाँ पे और ऐसा लगभग 45 घर है वहाँ पे BSUP के, और ऑलरेडी नगर पालिका ने वहाँ पे नल, लाइट, पानी की सुविधा कर रखी है। तो हमारा यही बोलना है कि भाई जो शासन ने अभी जो पुनर्विकास का जो मुद्दा लेकर आए हैं
तो हमें हमारे घरकुल की खुद वर्क ऑर्डर देकर हमारे को हमारा अधिकार दे कि हम वहाँ पे BSUP के तहत में हम वहाँ पे घर बने, और हमारी यही मागणी है, और हम वहाँ से कहीं जाने वाले नहीं हैं। शिवाजीनगर जनता मार्केटच्या मागचा 10 फुटाचा भाग यांनी सांगितला होता. 10 फूट जागा घेऊन पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं. साहेबाच्या अशोकराव चव्हाण साहेबाच्या बंगल्यावर मीटिंग झाली होती. त्यांनी सांगितलं तुम्हाला फ्लॅट 10 फूट जागा घेऊन फ्लॅट बांधून देता येईल, एक जणाला एक फ्लॅट देता येईल म्हणून साहेबांनी सांगितलं होतं. आता हे मीटिंग कशासाठी बोलवली माहिती नाही. आमचं म्हणणं आहे की जे काही दुकान आहे दुकानाच्या मोबदल्यात दुकान खाली द्या आणि वरती घर द्या. जनता मार्केट टूटने के बारे में कोई ऑब्जेक्शन नहीं है, हमको जनता मार्केट से कोई गरज नहीं है. पीछे की जो जगह मांग रही नगर पालिका, उसमें कोई नगर पालिका का हक नहीं है. जब पुनर्वसन करने के लिए इन्हों बता रहे हैं सर, तो पुनर्वसन करने की ज़रूरत नहीं, ऑलरेडी पुनर्वसन है वहाँ पर. जबकि इधर मार्केट के बाजू में 5 फीट जगह लिए थे, इधर 5 फीट लिए थे. जब वहाँ पर मार्केट लगने के बाद भी जोन अधिकारी आकर वहाँ पर डबल से माप लेता है 40 फीट का, और उस मुस्लिम बस्ती है बोल के यहाँ से वहाँ तक पूरे दुकान वालों को दुकान तोड़कर उसको घर में बिठाने के उन्हें क्या भीख मांगेंगे क्या? बाकी के दुकानदार क्या करेंगे? जो दुकान के लिए वहाँ पे जिसकी दुकान है उन्हें क्या करेंगे? और मेरी खुद की बात है, 1997 से मैंने घर नंबर मांगने के लिए गया. मेरे को घर नंबर के लिए मौत की धमकी देने के बाद भी नगर पालिका मुझे देने के लिए तैयार नहीं है. ये मेरे पास कागज़ है, ये 1997 में बाउंड दिया वाला है, ये ऑफिसर की सिग्नेचर है. ये बताइए अभी 5 ऑफिसर क्या कई के लिए सिग्नेचर करें अभी के मुद्दे के लिए और ये मुद्दे के लिए? जब मेरे जैसे को 27 साल से मेरे को घर नंबर नहीं सकता, तो पूर्वसन में घर कहाँ से देंगे? ये बताइए मुझे. कहीं नहीं मिल सकता. ये झोला है. ये जो है तो तरोड़ा मार्केट में 1 करोड़ 20 लाख में दुकान बिकती है, तो यहाँ के गरीब आदमी क्या 1 करोड़ 20 लाख में दुकान लेंगे? नहीं ले सकते. किसी की हैसियत नहीं है गरीब आदमी की. रोज़ मजूरी करने वाले, रिक्शा चला के खाने वाले, इनको पुनर्वसन की ज़रूरत नहीं है.